किंवा अजून याच्याही जे पेक्षा व्याप्ती देखील वाढवण्याचं काम पुढच्या टप्प्यात आपल्याला करायचं आहे आणि ते निश्चितपणे मी आणि भास्कर शेठ आणि इतर अन्य मार्गाने आम्ही करायला बांधील आहोत हा आजच्या दिवशी तुम्हाला शब्द आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय मी सांगणार. खरं म्हटलं तर आज इथं आम्ही उभे आहोत ते त्यांच्यामुळेच उभे आहोत, कारण घटनेने त्याने आम्हा सर्वांना अधिकार दिले म्हणून लोकशाहीच्या मार्गाने एक सर्वसामान्य कुटुंबातला मी देखील आज आमदार म्हणून इथं होऊ शकलोय याची मला जाणीव आहे आणि त्याबद्दलचे ऋण आणि कृतज्ञता व्यक्त आज करतो. कारण आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला या घटना दिल्या आणि घटनेने मूलभूत अधिकार देखील तुम्हा आम्हा सर्वांना दिले. या मूलभूत अधिकाराचा आज ज्याचा उल्लेख केला जातो तो महिलांचा अधिकार, याचा जर कोण सुरुवातीला जनक असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते. अमेरिकेतल्या महिलांना देखील त्यांचे अधिकार मिळवण्यासाठी रस्त्यावर येण्याचं काम करावं लागलं होतं, पण भारतातल्या महिलांना अधिकार देण्याचं काम रस्त्यावर न येता जर कोणी केलं असेल ते बाबासाहेब आंबेडकरांनीच केलं. आज पाण्याची